आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। खास करून जे विद्यार्थी आहेत जे 11वी आणि 12वीला विज्ञान घेतलेलं आहे आणि विज्ञान हा विषय घेत असतानाच त्यांनी मॅथमॅटिक्स हा विषयसुद्धा घेतलेला आहे। म्हणजेच आपण असं म्हणतो आहे की 10वीचा निकाल लागल्यानंतर जे विद्यार्थी सायन्स फॅकल्टी निवडतात त्या सायन्स फॅकल्टीमध्ये एक असते जनरल आणि दुसरं एक तर मग सायन्समध्ये बायोलॉजीला काही विद्यार्थी एक ऑप्शन विषय घेतात, ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं असते तो असतो कम्प्युटर सायन्स, किंवा ज्यांना मेडिकलला जायचं असते ते मॅथमॅटिक्स हा विषय सोडून देतात। परंतु मित्र, माझं तुम्हाला एक सांगणं राहील की जेव्हा तुम्ही 10वी पास होता, 10वी पास झाल्यानंतर फार काही आपल्याला एवढी मॅच्युरिटी लेवल नसते की कुठला विषय घ्यायचा आणि कुठला विषय आपण घ्यायचा नाही ते। कारण काय, आपण थोडासा 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर कुठलं जे एज्युकेशन्स आहे त्याच्यामध्ये फार कमी मेहनत करावी लागेल आणि आपल्याला अपेक्षित यश मिळेल अशा बाजूने फार विद्यार्थी विचार करतात। आणि पुढं काय होते, मग एकदा 12वीचा निकाल लागल्यानंतर जेव्हा आपल्याला फॅकल्टी निवडायची असते, इंजिनिअरिंगला जायचं, मेडिकलला जायचं आणि अपेक्षित यश म्हणजे अपेक्षित जेवढे मार्क्स आहेत तेवढे मिळाले नाही तर मग प्रॉब्लेम निर्माण होतात, तेव्हा आपल्याला डिसिजन घेता येत नाही। म्हणून जे 10वी पास झालेले विद्यार्थी आहे त्यांनी आजच विचार करावा व्यवस्थित की आपल्याला जनरल सायन्स घ्यायचं आहे। जनरल सायन्समध्ये दोन्ही विषय येतात, बायोलॉजी पण येते आणि मॅथमध्ये येते। आणि जनरल सायन्स जर तुम्ही घेतलं, जर तुम्हाला मॅथमॅटिक्स असलं तुम्हाला फिजिक्स सोपं जाते, कारण फिजिक्स हे नीटला पण आहे, इकडे CETला पण आहे, JEE पण आहे फिजिक्स। आणि मॅथमॅटिक्स हा जो विषय आहे हा फक्त जे विद्यार्थी इंजिनिअरिंगकडे जाऊ इच्छितात त्यांना करावा लागतो, आणि जे मेडिकलला जातात त्यांना बायोलॉजीचं प्रिपरेशन्स जास्त करावं लागते। पण माझं एक सजेशन राहील की जेव्हा आपण 11वी 12वीला ॲडमिशन्स घेतो तेव्हा आपण जनरल सायन्स घ्यावं। म्हणजे आपण दोन्ही ग्रुप तिथं घेतले पाहिजे, बायोलॉजी ग्रुपही घेतला पाहिजे, मॅथही ग्रुप घेतला पाहिजे, आणि ज्याची स्टडी आपल्याला जास्त म्हणजे ज्या फॅकल्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल अभ्यास करता करता ती फॅकल्टी आपण निवडायला पाहिजे, असं माझं यावर स्पष्ट मत आहे। कारण तुम्ही बघितलं असेल की नुकताच नीटचा निकाल लागलेला आहे आणि नीटच्या निकालामध्ये 67 विद्यार्थी असे आहेत की त्यांना 720 पैकी 720 मार्क्स पडलेले आहेत मित्र। म्हणजे या फील्डमध्ये कॉम्पिटिशन्स किती जबरदस्त आहे ते आपल्याला बघावं लागेल। मग आता या मार्काचा विचार करून आपण आपलं स्वतःचं मूल्यमापन केलं पाहिजे की आम्ही एवढे जे गुण आहेत हे आम्हाला मिळतील का, आणि मिळत असतील तर आपण जरूर प्रयत्न करावे, काही प्रश्नच येत नाही। परंतु समजा आपल्याला कुठं त्याच्यामध्ये किंतु परंतु वाटत असेल तर मग आपली इंजिनिअरिंग फॅकल्टीसुद्धा आपल्या हातून गेली पाहिजे नाही, हा सुद्धा विद्यार्थ्यांनी विचार करायला पाहिजे। मी या मताचा आहे, हे लक्षात घ्या। नाही तर मग काय होते, अपेक्षित यश मिळत नाही, आणि अपेक्षित यश समजा मिळालं नाही कारण नीटची परीक्षा दिली आपण आणि बायोलॉजी ग्रुपच आहे आपला, आपण मॅथ्स सोडून दिला तर आपलं इंजिनिअरिंगची लाईन आपली कपात होऊन जातो, म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंगला मग जाता येत नाही। आणि कोणी जर समजा मॅथ्स घेतलं आणि त्यांना मग पुढे मॅथ्समध्ये इंटरेस्ट नाही तर मग त्यांना बायोलॉजीला जाता येत नाही। पण दोन्ही ग्रुप घेतले आपण तर दोन्हीकडचा विचार आपण करू शकतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। परंतु वेटेज आपण एका ग्रुपकडे द्यायला पाहिजे। 11वी 12वीला जे विषय शिकतो आपण, बायोलॉजी शिकतो, मॅथ्स शिकतो, फिजिक्स शिकतो, केमिस्ट्री शिकतो, आणि त्याच्यावरून आपल्याला शिकत असताना त्याच्यामधला इंटरेस्ट कळतो। कारण अमुक एका विद्यार्थ्यांनी माझ्या मित्रांनी सांगितलं की अमुक एक विषय कठीण आहे म्हणून तो विषय आपण सोडून द्यायचा, असं करू नका। कारण असं एक मराठीमध्ये म्हण आहे, जोपर्यंत आपण उखळात मुंडकं टाकत नाही तोपर्यंत दणके किती बसतात ते समजत नाही। म्हणून जोपर्यंत आपण त्या फील्डमध्ये घुसत नाही तोपर्यंत त्या फील्डविषयी मत व्यक्त करणं हे काही बरोबर नाही, असं मला वाटते। हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण। तर आज आपल्याला मॅथमॅटिक्स विषयी एक जे 12वीचा पेपर आहे त्या पेपरमध्ये सेक्शन C मध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व करतो, त्याची सिरीज आपली सुरू आहे। या अगोदरसुद्धा आपण सॉल्व केलेले आहेत, आणि काही प्रॉब्लेम आपले जे काही विद्यार्थी असतात, सर्वसामान्य परिस्थितीमधले जे विद्यार्थी असतात, जे फार मोठे महागडे कोचिंग लावू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांनी जर याची स्टडी केली तर त्यांना बराचसा फायदा होऊ शकतो।
आणि माझं एक वैयक्तिक मत आहे, मी बघितलेलं आहे. आता बघा, नागपूरला 2 दिवसाच्या अगोदर एका कोचिंग क्लासच्या बाहेर पालकांनी आंदोलन केलेलं आहे. ते म्हणत आम्ही 2-2, 2.5 लाख रुपये त्या कोचिंग क्लासला दिले, पण त्यांनी 4 महिन्यापासून शिक्षकच शिकवायला आणले नाहीत. कारण मित्र, तिथं जबाबदार कोणाला पकडसान तुम्ही? कोणाच्या पाशी कंप्लेंट करसान तुम्ही? एखादा कोचिंग क्लासेसवाला आहे, त्याला तुम्ही पैसे दिल्यानंतर त्याच्याकडे जर माणसं शिकवायला नसतील तर तुम्हाला कुठं जायचं आहे? कुठं कंप्लेंट करसान तुम्ही? त्याला का अधिकृत मान्यता वगैरे आहे का? काहीच नाही मित्र. म्हणून आपण काय करतो, एक बळी पडतो, आणि बळी पडल्यानंतर तो आपल्याला वेगवेगळे प्रलोभन देते की आमच्या क्लासचा रिझल्ट असा आहे तसा आहे. मित्र, एक लक्षात घ्या, एका क्लासमध्ये जर हजारो विद्यार्थी असतील आणि त्याच्यामधले 5 आणि 6 विद्यार्थी त्यांचे जर कुठं जर ॲडमिशन घेत असतील तर ते ॲक्च्युअल ते त्या विद्यार्थ्यांची मेहनत आहे, यांनी फार काही त्यांच्यासाठी केलेलं नाही. आपण केव्हा म्हणू की 1000 विद्यार्थ्यांमध्ये जर 500 विद्यार्थी कुठं जर ॲडमिशन घेत असतील त्याच्यामधले, तर मग तर आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की ही या क्लासवाल्यांची मेहनत आहे. पण 1000 विद्यार्थ्यांमधलं जर 5 विद्यार्थ्याचेच आम्ही वारंवार फोटो कुठंतरी जाहिरातीमध्ये दाखवत असेल तर ती तुमची फसवणूक आहे, हे तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आज झालं काय माहीत आहे का, पालकसुद्धा आपल्या पाल्यावर खूप मोठा विश्वास ठेवतात. त्यांना या फील्डमधलं जास्त माहीत नसते, म्हणून विद्यार्थ्यांनीच थोडंसं चौकस राहायला पाहिजे, थोडीशी प्रत्येक याच्याविषयी चौकशी करायला पाहिजे. तिथं शिकवायला कोण आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन्स काय आहे, ते शिकवण्यासाठी लायबल आहेत की नाही. कारण कोणी कुठलाही विषय वाचून जर शिकवत असेल तर आपल्या आयडिया त्याच्यामध्ये क्लिअर होत नसतात, हे लक्षात घ्या तुम्ही. कारण आज आपण बघतो बऱ्याचशा अशा काहीतरी शाळा असतात की त्याच्यामध्ये शिकवायला जे काही मिनिमम क्वालिफिकेशन्स पाहिजे ते नसणारे लोक तिथं शिकवत आहेत, आणि त्यामुळे आपली फसगत होते, आपली फी पण जाते आणि आपली फसगत पण त्याच्यामध्ये होते. म्हणून आपण चौकस राहणं फार महत्त्वाचं आहे. चला तर मग आज आपल्याला हा 12वीचा जो पेपर आहे बघा, हा बोर्डाचा पेपर आहे, आणि या बोर्डाच्या पेपरमध्ये आपल्याला जो सेक्शन सी आहे, या सेक्शन सीमध्ये इथं क्वेश्चन नंबर 21 आहे बघा. हा क्वेश्चन नंबर 21 हा 3 मार्क्ससाठी या पेपरमध्ये आलेला आहे. बोर्डाचा पेपर आहे आणि याला आपल्याला मॉडेल ॲन्सरनुसार याचं सोल्युशन शिकायचं आहे की याचं उत्तर विद्यार्थ्यांनी कसं लिहिलं पाहिजे, म्हणजे त्या विद्यार्थ्याला आउट ऑफ स्कोअर मिळेल. मित्र हो, हे इथं फार महत्त्वाचं आहे. आउट ऑफ स्कोअर या मॅथ्समध्ये, हा मॅथ्स सब्जेक्ट कसा आहे, हा स्कोरिंग विषय आहे. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं जरी व्यवस्थित लिहिलं तर याच्यात तुम्हाला मार्क्स भरपूर मिळतात, आणि चुकीचं लिहिलं की याच्यात मार्क्स काहीच पडत नाहीत. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर मग हे प्रॉब्लेम मी आता या बोर्डवर सॉल्व करतो आहे, कारण महत्त्वाचं प्रॉब्लेम आहे, 3 मार्क्ससाठी आलेलं प्रॉब्लेम आहे. आणि हा जो युनिट आहे, हा युनिट डेरिव्हेटिव्हवरचा आहे. म्हणजे मॅथमॅटिक्सचे जे 2 बुक्स आहेत 12वीला, मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट आणि मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड, त्यापैकी पार्ट सेकंडमध्ये जे चॅप्टर आहे डिफरन्शिएशन, त्या डिफरन्शिएशनमधलं हे प्रॉब्लेम 3 मार्क्ससाठी आलेलं आहे. बघा, हे प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा आहे, इफ y इज इक्वल्स टू साइन इनवर्स x, then show that 1 minus x square into d2y by dx square minus x into dy by dx is equals to 0. हे आपल्याला इथं शो करायचं आहे. बघा, या प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, 3 मार्क्ससाठी आलेलं प्रॉब्लेम आहे. If y is equals to sin inverse x, then show that 1 minus x square into d2y by dx square minus x into dy by dx is equals to 0. अशा टाईपचं हे जे प्रॉब्लेम आहे, क्वेश्चन नंबर 21 जस्ट फेब्रुवारी 2024ला आलेलं प्रॉब्लेम आहे, आणि याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. आणि याचं जेव्हा सोल्युशन बघा, कुठलंही एक प्रॉब्लेम म्हणजे ही एक समस्या आहे, आणि ती समस्या तुम्हाला सोडवायची आहे, आणि ती सोडवायची असेल तर तुमच्या बेसिक आयडिया क्लिअर असायला पाहिजे, तुम्हाला त्याचं नॉलेज असायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याला नॉलेज नाही तोपर्यंत कुठली गोष्ट येईल याची कल्पना न केलेली बरी. म्हणून आता याच्यामध्ये काय माहीत आहे का, याच्यामध्ये तुम्हाला हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हवरचं प्रॉब्लेम आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, त्यानंतर त्याचं सिम्प्लिफिकेशन्स करून तुम्हाला ॲन्सर मिळते. पण तुम्हाला जे बेसिक डेरिव्हेटिव्हज आहेत
त्या तुम्हाला माहीत पाहिजे. मग आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले रिझल्ट तुम्हाला माहीत पाहिजे, ते रिझल्ट जर आपण अगोदर आपल्या डोक्यामध्ये घेतले तर हे प्रॉब्लेम सॉल्व करता येते. पहिला रिझल्ट असा आहे, डी डी एक्स ऑफ साइन इनवर्स एफ एक्स 1/√1 मायनस एफ एक्स होल स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ एक्स. हा रिझल्ट तुम्हाला माहीत पाहिजे. आणि दुसरा आहे डी डी एक्स ऑफ अंडररूट एफ एक्स 1/2√f(x) इंटू एफ डॅश ऑफ एक्स. हे दोन रिझल्ट जनरल रिझल्ट म्हणतो आपण याला. ज्या विद्यार्थ्याला माहीत आहे तो हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो, अन्यथा मग कठीण आहे, मग नाही सॉल्व करता येत. बघा मी इथं हे रिझल्ट लिहितो आहे. बघा पहिला रिझल्ट तुम्हाला जो माहिती पाहिजे तो पाहिजे डी डी एक्स ऑफ साइन इनवर्स एफ एक्स इज इक्वल्स टू 1/√1 मायनस एफ एक्स होल स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ एक्स. हा एक रिझल्ट आहे. आणि दुसरा रिझल्ट तुम्हाला माहिती पाहिजे डी डी एक्स ऑफ अंडररूट f(x) इज इक्वल्स टू 1/2√f(x) इंटू एफ डॅश ऑफ एक्स. हे दोन रिझल्ट ज्या विद्यार्थ्याला माहीत आहे तो विद्यार्थी हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो आणि त्याला 3 मार्क्स मिळतात. तर चला मग ही प्रॉब्लेम आता कसं सॉल्व करायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट वे राईट हिअर द गिवन फंक्शन सिन्स y इज इक्वल्स टू साइन इनवर्स x. दिस इज द गिवन फंक्शन. Then first we find here the first order derivative. So differentiate both sides with respect to x. Differentiate both sides with respect to x. Therefore here first order derivative dy by dx which is equals to ddx of sin inverse x. ddx of sin inverse x. And here ddx of sin inverse fx 1/√1 minus fx square into f dash of x. म्हणजे त्या फॉर्म्युल्यामध्ये एफ एक्सला तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे आणि तिथं एक्स टाकायचं आहे, तुमचा रिझल्ट तयार होतो. बघा आपण dy by dx, therefore here dy by dx is equals to 1/√1 minus x square. बघा एफ एक्सला मी रिमूव्ह केलं आणि एक्स टाकलेला आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 येतोय, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 येईल. दिस इज युअर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इज इक्वल्स टू साइन इनवर्स एक्स. हा झाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठल्या फंक्शनचा, y इक्वल्स टू साइन इनवर्स एक्स. देन दिस कॅन बी रिटन ॲज अंडररूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ही टर्म लेफ्ट साईडला आणली, इकडे डेनॉमिनेटरमध्ये लेफ्ट साईडला आणल्यानंतर ती न्यूमरेटरमध्ये येईल, इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू 1. is equals to 1, and from this we find here the second order derivative. So again differentiate both sides with respect to x. Again differentiate both sides with respect to x. पुन्हा तुम्हाला याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, म्हणजे पुन्हा याला डिफरन्शिएट करायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडचं ddx घ्यायचं आहे. So here ddx of, therefore ddx of √1 minus x square into dy by dx is equals to ddx of 1. ddx of 1, and here 1 is constant, and when of that ddx of k equals to 0, where k is constant. Then here ddx of √1 minus x square into dx. Here derivative of product of two function. दोन फंक्शनचं इथं product आहे. And when now that the formula for finding out the derivative of the product of two function, ddx of u into v, u into dv by dx plus v into du by dx. That is first function into derivative of second function plus second function into derivative of first function. So this is first function, this is second function. First function √1 minus x square into derivative of second function ddx of dy by dx plus second function dy by dx into derivative of first function. That is here ddx of √1 minus x square. ddx of √1 minus x square equals to derivative of 1 0, because 1 is constant.
and one of that the derivative of the constant function is 0, that is ddx of k equals to 0. Therefore here under root 1 minus x square into ddx of dy by dx, that is the second order derivative d2y by dx square, plus here this dy by dx as it is into ddx of under root 1 minus x square. Here ddx of under root fx is equals to 1 upon 2 under root fx into f dash of x. म्हणजेच काय करायचं, fx ला बदलायचं आणि 1 मायनस एक्स स्क्वेअर लिहायचं आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये. बघा काय मिळेल तुम्हाला, 1 अपॉन हिअर 2 अंडर रूट fx, तर fxच्या ऐवजी 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू ddx ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. बघा fx ला चेंज करून 1 मायनस एक्स स्क्वेअर लिहिला त्या फॉर्म्युल्यामध्ये, म्हणजे इकडचा फॉर्म्युला तयार होतो, कारण तो जनरल फॉर्म्युला आहे. देअरफॉर हिअर under root 1 minus x square as it is into d2y by dx square, then here plus dy by dx into ddx of 1 is constant, therefore derivative 0, ddx of minus x square minus 2x, so we write here minus 2x upon this 2 under root 1 minus x square is equals to 0 as it is. Then here these 2 get cancelled. Again we repeat this, ddx of 1 0, ddx of minus x square minus 2x. Then 2 get cancelled. Then we add this 2 term and here denominator is different, so cross multiply. या दोन टर्मचं तुम्हाला ॲडिशन करायचं आहे. इथं डेनॉमिनेटर अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, इथं डेनॉमिनेटर नाही आहे, म्हणजेच तो 1 असेल, म्हणजेच याचा डेनॉमिनेटर डिफरंट आहे, म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ज्याला मराठी मीडियमवाले काय म्हणतात, तिरपा गुणाकार, तिरकस मल्टिप्लिकेशन असं म्हणतात, ते तिरपा गुणाकार, ते आपल्याला इथं करायचं आहे. अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर होल स्क्वेअर इंटू d2y by dx square, d2y by dx square, this positive into negative, negative, that is x, into dy by dx upon under root 1 minus x square into 1 under root 1 minus x square, which is equals to 0, which is equals to 0. म्हणजे आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, डेनॉमिनेटर डिफरंट आहे म्हणून काय केलं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर होल स्क्वेअर, d2y by dx square as it is, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह निगेटिव्ह, x इंटू dy by dx, x इंटू dy by dx, multiplications of denominator under root 1 minus x square into 1 under root 1 minus x square equals to 0. Okay, next, in the next step we get the required answer. एक स्टेप आता आपण सॉल्व केलं की आपल्याला जे आन्सर पाहिजे, 1 minus x square into d2y by dx square minus x into dy by dx is equals to 0 हे मिळते आहे बघा. आता here square and root cancel, square and root cancel, so we get here 1 minus x square, therefore 1 minus x square into d2y by dx square minus this minus x into dy by dx as it is, x into dy by dx is equals to this under root 1 minus x square into 0, this under root x square, under root 1 minus x square into 0, so we get here 0, and this is the required answer. We get here required proof. म्हणजेच मित्रो, आपण अशा प्रकारे जर याला सॉल्व केलं तर आपली उत्तरपत्रिका बघितल्याबरोबर जो व्हॅल्यूवर असेल तो व्हॅल्यूवर तुम्हाला आउट ऑफ गुण देतो. म्हणजे 3 मार्काचा प्रॉब्लेम असेल तर 3 पैकी 3च देईल, आउट ऑफ 3 यू गेट 3 मार्क्स. पण अशा पद्धतीनं त्याला आपण सॉल्व करायला पाहिजे. म्हणजेच याच्यामध्ये 2-3 जर तुम्हाला बेसिक रिझल्ट माहीत असले तर मॅथमॅटिक्समध्ये 3 मार्क्स मिळायला काहीही अडचण जात नाही. इतकं साधं आणि सोपं गणित आहे. आणि याचा यूज तुम्हाला सिंपल हार्मोनिक मोशन आहे फिजिक्समध्ये,
त्याच्यामध्ये सुद्धा मॅथमॅटिक्सचा यूज होतो. स्टेशनरी वेव्ह नावाचं चॅप्टर आहे, तिथं पण होतो. मोमेंट ऑफ एनर्जी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा या मॅथमॅटिक्सचा यूज तुम्हाला होतो. कारण फिजिक्स इज हाफ मॅथमॅटिक्स. फिजिक्ससुद्धा हे अर्ध गणितच आहे मित्र हो. तर अशा प्रकारे जे काही होतकरू विद्यार्थी असतील त्यांनी जर हे प्रॉब्लेम बघितलं ना, तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे जेवढेही प्रॉब्लेम असतील आणि त्याच्या बेसिक आयडिया क्लिअर असतील तर त्या व्यक्तीला त्याला सॉल्व करायला काहीही अडचण जात नाही. तो विद्यार्थी इझिली पूर्ण बोर्डाच्या बुक्समधली जे काही एक्झरसाईज आहेत ते सॉल्व करतो आहे. तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा. आणि जेही विद्यार्थी असतील 11वीमध्ये आहेत, 10वीमध्ये आहेत, 12वीमध्ये आहेत, त्यांना ह्या लिंक तुम्ही शेअर करा. म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा फायदा होऊ द्या. तुमच्या शेजारचे विद्यार्थी असतील, तुमच्या स्कूलमधले विद्यार्थी असतील, तुमचे काही नातेवाईक असतील काही विद्यार्थी, तर अशा विद्यार्थ्यांनी जर लिंक तुम्ही त्यांना पाठवलं आणि त्यांनी जर हा व्हिडिओ 1-2 वेळा जर बघितला तर मला नाही वाटत त्या विद्यार्थ्याला कुठं कोचिंगला जावं लागेल आणि हजारो रुपये त्याच्यावर खर्च करावं लागतील म्हणून. आणि घर बसल्या चांगला आपला अभ्यास होऊ शकतो. तर ठीक आहे, आजच्या आपल्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण इथं हा जो आपण प्रॉब्लेम घेतला आहे सोल्युशन्स, त्याला आज आपण पूर्णविराम देऊया. नंतरच्या आणखी आपल्याला याच्यावरचे काही प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत ते प्रॉब्लेम आपण सॉल्व करूच. काही बोर्ड बुकमधले एक्झरसाईजसुद्धा आपल्याला त्याच्यातले काही ठळक प्रॉब्लेम जे इम्पॉर्टंट असतात बोर्डाच्या दृष्टिकोनातून ते सुद्धा आपल्याला सॉल्व करायचे आहेत मित्र. तर मी आजच्या याला इथं थांबतो आहे. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.